पुढे लक्ष दे. चौरस मोजा. या आकृतीमध्ये चौरस मोजायचं आहे. तर सगळ्यात पहिलं आपण काय करायचंय, ह्याला काय करायचे, नंबर द्यायचे. 1 2 1 2 3. 3 गुणिले 2 6. 2 गुणिले 1 1 2. यांची बेरीज करा. 6 आणि 2 किती, 8. 8. मग आता झालं का मोजून आपलं? नाही. हा नाही. नाही. तर आपण कुठपर्यंत मोजले, हे बघ इथून एवढेच चौरस मोजलेत आपण. हा आता आपल्याला काय मोजायचे, हे हा 1 हा 2 हा 3 आणि हा 4. म्हणजे किती ह्याच्यामध्ये अधिक करायचे आपण, 4. किती, 4. 1 2 3 4. 4. 4 केले आधी, किती झाले, 8 आणि 4 12. 12. आलं का उत्तर आपलं? नाही. नाही. आणखीनही आपलं उत्तर आलेलं नाही. आता बघा आणखीन कुठं राहिलं बघा, तुम्हाला मी ह्याच्याने करून दाखवते, ह्या पेनाने. हा ह्या पॉइंट पासून पहा, हा असा, हा चौरस, हा चौरस, असा एक, हा एक काय आहे, चौरस आहे. म्हणजे हा 1 आणि हा 1 असे किती, 2. तर हे दोन्ही मिळून किती झाले, 12 आणि 1 13 1 14. यामध्ये किती चौरस आहेत, 14. किती, 14. ह्या कृतीमध्ये एकूण किती चौरस, 14 चौरस आहे. आलं लक्षात? हो. छान. अशा प्रकारे नवोदय स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये जे असे वेगवेगळे चौरस मोजा म्हणून जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. आणि जे नाही समजत ते मला आज उद्या विचारायचं. कळालं? हो.